राजकारणामध्ये युद्धाची घोषणा आधी होत नाही, आधी मोर्चे बांधणी होते, मित्र जोडले जातात, विरोधक कमकुवत केले जातात आणि मग अंतिम लढाई ही लढली जाते. म्हणूनच आज देशभरात दिसणाऱ्या पक्षांतराकडे केवळ नेत्यांच्या वैयक्तिक निर्णयाच्या दृष्टीने पाहायचं का, की ही 2029च्या लोकसभा निवडणुकीची मोठी राजकीय तयारी आहे? महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरच्या चर्चेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधील 6 खासदार हे शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेले. तृणमूल आणि आम आदमी पक्षातही तेच घडलं. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षावरती सतत राजकीय दबाव असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. हे केवळ सगळे वेगवेगळे प्रसंग आहेत की एका मोठ्या राष्ट्रीय रणनीतीचे तुकडे? आज आपण त्याचाच निपक्षपणे आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईट. या चर्चेला सुरुवात करण्याआधी मुख्य प्रश्न असा आहे की 2024 नंतर भाजपसाठी काय बदललंय? तर 2014 मध्ये स्पष्ट बहुमत, 2019 आणखीन मोठा विजय, पण 2024 भाजप सर्वात मोठा पक्ष राहिला असला तरीही स्वबळावरती बहुमत मिळालं नाही. केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी मित्रपक्षांची आवश्यकता भासली. याच निकालाने भाजपला एक महत्वाचा संदेश आणि धक्काही दिला. जर 2029 मध्ये पुन्हा बहुमत हवं असेल तर केवळ स्वतःची ताकद वाढवून चालणार नाहीये, तर विरोधकांची ताकदही कमी करावी लागेल. याच पार्श्वभूमीवरती अनेक राजकीय विश्लेषक सध्याच्या घडामोडींकडे पाहतात. आता मुद्दा असा आहे की भाजपची रणनीती नेमकी काय दिसतीये? तर आज भाजपची रणनीती ही 2 दिशांनी पुढे जाताना दिसतीये. एक म्हणजे स्वतःची संघटना अधिक मजबूत करणं, बूथ पासून दिल्लीपर्यंत संघटनात्मक विस्तार, लाभार्थी योजनांचा विस्तार, नवीन सामाजिक समीकरणं, डिजिटल प्रचार. तर दुसरी बाजू म्हणजे विरोधी पक्षातील नाराज नेत्यांना आपल्या बाजूला आणणं. जिथे अंतर्गत संघर्ष आहे, जिथे नेतृत्वावरती प्रश्न आहेत, जिथे स्थानिक पातळीवरती नाराजी आहे, तिथे राजकीय संधी शोधणं. ही रणनीती ही भारतीय राजकारणामध्ये नवीन नाहीये. काँग्रेसच्या काळातही मोठ्या प्रमाणावरती पक्षांतर झालेली होती. अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांनीही विरोधकांचे आमदार, खासदार आपल्या गोटामध्ये घेतले होते, फोडलेले होते. मात्र आज भाजपचा प्रभाव हा राष्ट्रीय पातळीवरती असल्यामुळे या हालचाली अधिक चर्चेत येतात. पण या सगळ्यामध्ये महाराष्ट्र सर्वाधिक चर्चेचे राज्य आहे. महाराष्ट्र सध्या राष्ट्रीय राजकारणाच्या प्रयोगशाळेचा जणू भाग झालेला आहे. 2029 नंतरची महाविकास आघाडी, 2022 मध्ये शिवसेनेमधील फूट, 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील विभाजन आणि आता ऑपरेशन टायगरच्या पुढच्या टप्प्याच्या चर्चांमुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण हे महाराष्ट्रातलं तापलेलं आहे. शिवसेनेतील 6 खासदार शिंदे गटात गेले. आता आमदारही जाणार असल्याच्या चर्चा आहेत. काही नेत्यांनी या शक्यता फेटाळल्या आहेत, तर काहींनी सूचक भूमिका केली आहे, वक्तव्य देखील केलेली आहेत. त्यामुळे राजकीय वातावरणात अनिश्चितता ही कायम आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे 2029 पर्यंत महाराष्ट्रात मोठी राजकीय पुनर्रचना झालेली असेल. हे चित्र महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहत नाही, तर देशातील इतर राज्यांमध्ये काय सुरू आहे ते पाहणं देखील गरजेचं आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधील काही नेत्यांबाबत वेळोवेळी चर्चांना उधाण येत असतं. पंजाब आणि दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाला संघटनात्मक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. बिहारमध्ये युतीचं राजकारण हे सतत बदलत राहतंय. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि भाजपमधील संघर्ष हा अधिक तीव्र होताना दिसतोय. दक्षिण भारतात भाजपचा विस्तार अजूनही सुरू असून केरळ, तमिळनाडू आणि तेलंगणामध्ये दीर्घकालीन रणनीतीही राबवली जात असल्याचं चित्र आहे. राज्य वेगवेगळी, रणनीती वेगवेगळी, पण अंतिम लक्ष एकच, 2029. पण आता मुख्य मुद्दा असा आहे की या सगळ्यावरती भाजपचं म्हणणं काय आहे? तर भाजपचं म्हणणं स्पष्ट आहे की कोणालाही जबरदस्तीने पक्षात आणलं जात नाही. विरोधी पक्षातील नेतृत्वाचा अभाव, निर्णय प्रक्रियेतील गोंधळ आणि कार्यकर्त्यांमधील असंतोष यामुळे अनेक नेते हे स्वेच्छेने भाजपमध्ये किंवा मित्रपक्षांकडे येत आहेत. त्यांच्या मते ही लोकशाही प्रक्रिया आहे. ही झाली भाजपची बाजू. पण विरोधी पक्षाची काय नेमकी बाजू आहे? विरोधकांचा काय आरोप आहे? तर विरोधी पक्षांचं चित्र मात्र पूर्णपणे वेगळं आहे. त्यांचा आरोप असा आहे की केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आहे, सत्तेचं आमिष आणि राजकीय दडपण या माध्यमामधून पक्ष फोडले जात आहेत. भाजप हा आरोप सातत्यानं फेटाळत आलेला आहे. या आरोपांबाबत अनेक प्रकरणांमध्ये राजकीय वाद झाले असले तरीही प्रत्येक प्रकरणातील तथ्य आणि कायदेशीर प्रक्रिया ही वेगवेगळी आहे. म्हणूनच या दाव्यांबाबत अंतिम निष्कर्ष काढण्यापेक्षा दोनही बाजूंची भूमिका समजावून घेणं महत्वाचं ठरतं. पण हे सगळं कशासाठी? फोडाफोडीचा राजकीय फायदा काय असतो? एखादा प्रभावी नेता पक्ष बदलतो तेव्हा फक्त एक व्यक्ती जात नाही किंवा एक व्यक्ती येत नाही. त्याच्यासोबत स्थानिक कार्यकर्ते, मतदारसंघातील प्रभाव, आर्थिक ताकद आणि निवडणूक यंत्रणाही बदलते. त्यामुळे नवीन नेतृत्व उभं करण्यासाठी लागणारा वेळ आणि ताकद देखील वाचते.
विरोधक मानसिकदृष्ट्याही कमकुवत होतात. मतदारांमध्ये जिंकणारा पक्ष कोण या प्रश्नाचं उत्तर बदलायला सुरुवात देखील होते. म्हणूनच राजकारणामध्ये ही मानसिक लढाई ही तितकीच महत्वाची असते, जी नॅरेटिव्हसाठी आणि परसेप्शनसाठी महत्वाची असते. पण भाजप समोरची आव्हानंही कमी नाहीयेत. ही रणनीती यशस्वी होण्यासाठी भाजपलाही अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे. मित्रपक्षांना समाधानी ठेवणं, पक्षांतरातून आलेल्या नेत्यांमुळे जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी टाळणं, महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, दक्षिण भारतातील मर्यादित ताकद, शहरी आणि ग्रामीण मतदारसंघांमधील बदलणारं राजकारण, हे सर्व मुद्दे हे 2029 मध्ये निर्णायक ठरू शकतात. म्हणूनच यावरती प्रभावी काम करून हे नरेटिव्ह बदलावे लागतील. ही परिस्थिती विरोधकांसाठी देखील मोठा धडा असणार आहे. जर वारंवार नेते हे पक्ष सोडत असतील तर त्यामागे केवळ भाजपची रणनीती कारणीभूत आहे असं म्हणणं योग्य आहे का? की विरोधी पक्षातील अंतर्गत मतभेद, नेतृत्वाचा अभाव, स्थानिक पातळीवरील नाराजी आणि संघटनात्मक कमकुवतपणाही तितका जबाबदार आहे? हा प्रश्न विरोधकांनी स्वतःला विचारावा लागेल. आज देशभरात सुरू असलेल्या पक्षांतराच्या राजकारणाकडे केवळ आजच्या सत्तेच्या चष्म्यातून पाहणं हे पुरेसं ठरणारं नाहीये. 2029च्या निवडणुकीची पूर्वतयारी असू शकते किंवा विरोधी पक्षातील नैसर्गिक अस्थिरतेचा परिणाम देखील असू शकतो. अंतिम सत्य हे मतदारच ठरवतील. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, ती म्हणजे 2029ची लोकसभा निवडणूक अजून 2-2.5 वर्ष दूर असली तरीही तिची राजकीय लढाई ही आतापासूनच सुरू झालेली आहे. राजकारणात निवडणूक ही मतदानाच्या दिवशी जिंकली जात नाही, ती त्याच्या अनेक वर्ष आधी आखलेल्या रणनीतीमध्ये जिंकली जाते. मग तुमच्या मते आज सुरू असलेली ही फोडाफोडी ही 2029च्या तयारीचा भाग आहे की भारतीय राजकारणामधील नेहमीची सत्ता समीकरणं? कमेंटमध्ये तुमचं नक्की मत नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयासह, सविस्तर विश्लेषणासह. तोपर्यंत धन्यवाद.